नमस्ते, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चला आज आपला ब्लॉग चालू करूया. चला आता फ्रेश होते, आवडते, बाहेर जायचे. झाले माझ्या हातावरून. हे पहा, हा आहे माझा फायनल लुक. जाते मी आता बाहेर, भेटू आपण. बाय. कामासाठी आता पाहते किती टाइम लागतो, काय होते, करते काम. काय भेटू परत काम झाल्याच्या नंतर. इथे ऑफिसमध्ये आले मी, पण कोणीच नाही आहे इथे. इथे विमाननगरला आलेत, कारण की या बिल्डिंगमध्ये माझं काम आहे एक महत्त्वाचं. पाहूया आता ते तरी काम होतंय की नाही होते. असं वाटतंय आजचा दिवसच खराब आहे, कोणतंच काम झालं नाही माझं. पण इथला व्ह्यू बघा, भारी आहे. काम तर कुठलं झालं नाहीये, आता घरी जाते.
अभ्यास करत बसले होते मोबाईलवरती. आता भूक लागली आहे तर म्हणलं काहीतरी करावं, पण काय करू कळत नाही आहे. काहीतरी वेगळं खाऊ वाटतं मला. बघू, शक्यतो कॉफी करेल, नाहीतर चहा खारी. तुम्हाला मी खिडकीतला व्ह्यू दाखवला होता पहिल्या ब्लॉगमध्ये, नाही पहिल्या का दुसऱ्या, याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खिडकीतला व्ह्यू दाखवला होता. आता इथं माझ्या मम्मीचा रूम आहे. मम्मीच्या रूममधल्या बाल्कनीमधून व्ह्यू पहा कसा दिसतो. ही कंपनी आत्ताच झाली आहे, नाहीतर ही पूर्ण जागा रिकामी होती. आणि ज्यांच्याकडे पेट्स आहेत जवळ ते सर्व इथं त्यांना फिरायला आणायचे, तेव्हा भारी वाटायचं. चला कॉफी नाहीतर चहा बनवते मी. झाला चहा बनवून. चला चहासोबत काय खायचं उघडू आमचा पिटारा, पाहूया चहासोबत खायला काय. चकली तर मी नाही खात चहासोबत. मला चकली अशीच खायला आवडते. त्यामुळे आता ही खारी आहे. ह्या खारीचं वैशिष्ट्य असं आहे की ही खारी गव्हाची आहे, मैद्याची नाही आहे. आणि तुपातली. ही तुम्ही नुसतीही खाऊ शकता, चहासोबतही खाऊ शकता. ही खारी तुम्हाला पाहिजे असेल तर ही भेटते सुप्यामध्ये. त्याच्यासोबत क्रीम रोलसुद्धा आहे. तिकडे गुळाचा सुद्धा क्रीम रोल भेटतो. साखर जर ज्यांना खात नसेल, स्किप करत असेल त्यांच्यासाठी. आता पहा, खारी निघताना ही मोस्टली सगळेजण अशी खारी खातात. म्हणजे मी पण खाते, पण अशी खारी खाल्ली की असं वाटत नाही की चहा खारी खाल्ली आहे म्हणून. चांगली लागते पण खाल्ल्यासारखी वाटत नाही. म्हणून पहा, मी कधीच अशी मोस्टली खात नाही चहा खारी, पण मी कशी खाते ते आता बघा. खारी मी अशी नाही खात बुडवून, तर मी खारीला चहामध्ये पूर्ण डीप करते किंवा त्याचा भुगा करून मी चहामध्ये टाकते, जेणेकरून खारी चांगली भिजते आणि मग ती चमच्याने खायची. इतकी मस्त वाटते आणि चहा खारी खाल्ल्यासारखी सुद्धा वाटते. विशेष म्हणजे अशी तुम्ही कितीही खा, असं मन भरत नाही, पोट भरत नाही. अशी खाल्ली तर मनही भरतं, पोटही भरतं. एकदा नक्की ट्राय करा जर तुम्ही अशी खात नसाल तर. आणि सांगा मला तुम्हाला आवडली की नाही माझी स्टाईल चहा खारी खायची. चहा पिऊन झाला. आता टाईमपास केला थोडा वेळ मोबाईलवरती, व्हिडिओ अपलोड केली. आता पाहते रात्रीच्या जेवायला काय बनवायचं आहे का नाही. जर बनवायचं असेल तर बनवते, नसेल तर मग व्हिडिओ एडिट करते टाकण्यासाठी. बघूया काय बनवायचं आहे का विचारते. किचनमध्ये आले ते बनवायला, पण काय बनवायचं नाही आहे. तर आता मी दही लावते. दही 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 थोडंसंच आहे. आत्ताच ब्लॉग एडिट करून झालं.
झोपायचं आहे, पण केसाला तेल पण लावायचं आहे. आज केस धुतली होती. 12ला 5 कमी आहे. आता मी केसाला तेल लावते. केसाला तेल लावून झाले, वेणी पण घालून झाली. आता चला, भावाचा पाय मुरगळला वाटतं, त्याच्यासाठी हनुमान लेप तयार करूया आपण. चला बनवूया आपण बजरंग लेप. चुकून माझ्या तोंडातून हनुमान लेप असं जातं, पण याचं नाव बजरंग लेप आहे. लेप टाकला, त्याच्यात पाणी टाकलं, मग पहिले मिक्स करून घेतलं मग त्याच्यानंतर मी गॅस चालू केला आणि मग तो गरम केला. चांगला गरम होईपर्यंत त्याला गॅसवरच ठेवला. गरम झाल्यानंतर त्याला काढला आणि मग नेलं त्याला भावाकडे नेल्यानंतर त्याच्या पायाला लेप लावला. चला, रात्र पण खूप झाली आहे. हा ब्लॉग आता इथंच थांबवते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट्स करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.